हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्वेद 2023. आपली ऑस्टिओलॉजीची सिरीज चालू असताना ऑस्टिओलॉजीमध्ये आपण क्लॅव्हिकल, स्कॅपुला, ह्युमरस, रेडियस अँड अल्ना म्हणजे अप्पर लिम्बचे जे काही बोन्स आहेत ते आपण त्यामध्ये कव्हर अप केले. त्यानंतर आपण पुढचा आपला रोडमॅपमधला पार्ट आहे स्केलेटन ऑफ हँड म्हणजे क्लॅव्हिकल, स्कॅपुला, ह्युमरस, रेडियस, अल्ना इथपर्यंत आपण आलोय. म्हणजे कुठला शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट हे झाले. आता आपला रिस्ट जॉईंट आहे, हा कुठला असतो? रिस्ट जॉईंट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मनगट. या मनगटाच्या पुढचा जो काय आहे हा, हे सगळं आपण आज बघणार आहोत. ते नेमका हा जो पामचा भाग आहे हा कसा बनलेला असतो? तळवा. याच्यामध्ये कोणकोणते बोन असतात हे सगळे आपल्याला आता एक स्टेप बाय स्टेप बघायचे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघत असताना हा जो हँड आहे आपला, हा 3 प्रकारे बनलेला असतो. त्याच्यामध्ये कार्पल बोन असता, त्यानंतर मेटाकार्पल असता आणि त्यानंतर फॅलेंजेस असतात. तर सगळ्यात पहिले बघितलं तर कार्पल बोन जे असतं आपल्या बॉडीमध्ये ते असतं 8, मेटाकार्पल जे असतं ते असतं 5 आणि जे फॅलेंजेस असतात ते असतात 14. काय? कार्पल असता 8, मेटाकार्पल असता 5 आणि फॅलेंजेस असतात 14. म्हणजे असे टोटल किती बोन असतात? 27. या 27 बोन्स मिळून आपला हा जो तळवा असतो हा बनलेला असतो. तर सगळ्यात प्रॉक्सिमल म्हणजे आपला जो रिस्ट जॉईंट आहे, रिस्ट जॉईंटच्या सर्वात जवळ असता कार्पल, त्यानंतर असता मेटाकार्पल आणि सगळ्यात शेवटी असता फॅलेंजेस. म्हणजे आपले जे बोटं असतात ना ते कशापासून बनलेलं असतात? फॅलेंजेस पासून. ओके. तर त्याच्यामध्ये बघत असताना आपण सगळ्यात पहिले बघूयात कार्पल बोन्स. कार्पल बोन्स हे 2 रो मध्ये आपल्याला माहिती असणार, रो आणि कॉलम. रो म्हणजे काय? आडवे, आणि कॉलम म्हणजे काय? उभे. तर ते 2 रो मध्ये असतात, प्रॉक्सिमल आणि डिस्टल. प्रॉक्सिमल म्हणजे काय की जो रिस्ट कडचा भाग आहे, जो मनगटाकडचा भाग झाला तो प्रॉक्सिमल, आणि जो मनगटाच्या पासून दूर आहे तो झाला डिस्टल. म्हणजे कुठला झाला? हा जो कार्पल बोन आहे त्याच्यामध्ये हा जो रिस्ट जॉईंट आहे, बरोबर आहे, तर हे झाले प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल म्हणजे जवळचे, ओके, आणि डिस्टल, डिस्टल म्हणजे दूरचे, हे झाले दूरचे. या गोष्टी लक्षात असायला पाहिजे. ते बघत असताना पुढे गेला आपण, पुढे मेटाकार्पल बोन्स असतात 5, फॅलेंजेस असतात 14. तर सगळ्यात बघूया आपण कार्पल बोन्स. कार्पल बोन्स मध्ये सगळ्यात पहिले प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल मध्ये कोणकोणते आहेत म्हणजे जवळचे कोणकोणते? रिस्ट जॉईंटच्या जवळचे म्हणजे प्रॉक्सिमल. तर त्याच्यात किती बोन आहेत? 4. कोणते? स्कॅपॉइड, ल्युनेट, ट्रिक्वेट्रल आणि पिसिफॉर्म. कुठले? स्कॅपॉइड, ल्युनेट, ट्रिक्वेट्रल आणि पिसिफॉर्म. काय? स्कॅपॉइड, ल्युनेट, ट्रिक्वेट्रल आणि पिसिफॉर्म. म्हणजे 8 बोन पैकी जे 4 बोन आहेत ते प्रॉक्सिमल आहेत आणि जे 4 आहेत ते डिस्टल आहेत. तर जो स्कॅपॉइड हा लॅटरल साईडला. लॅटरल म्हणजे कुठला? जो आपला अंगठ्याचा भाग आहे. कुठला? अंगठा आपला लॅटरल साईडला आहे. तर ह्या भागाच्या इथे जो बोन आहे तो झाला स्कॅपॉइड. त्याच्यानंतर असतो ल्युनेट, त्यानंतर असतो ट्रिक्वेट्रल, पिसिफॉर्म. कसं हे बघूया आपण. हे बघा, हा झाला लॅटरल साईड, ही झाली मिडियल साईड. ओके. तर लॅटरल साईडला सगळ्यात पहिलं काय? स्कॅपॉइड, त्यानंतर ल्युनेट, त्यानंतर ट्रिक्वेट्रल, त्यानंतर पिसिफॉर्म. ओके. स्कॅपॉइड, ल्युनेट, ट्रिक्वेट्रल आणि पिसिफॉर्म. यानंतर आपण बघूयात डिस्टल बोन्स. डिस्टल मध्ये कोणते आता? ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट आणि हॅमेट. कुठले? ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट आणि हॅमेट. प्रॉक्सिमल मध्ये कोणते? स्कॅफॉइड, ल्युनेट, ट्रिक्वेट्रल आणि पिसिफॉर्म. डिस्टल मध्ये कोणते? ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट आणि हॅमेट. आता हे बघा, ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड कुठे? हा झाला ट्रॅपेझियम, हा झाला ट्रॅपेझॉइड, हा झाला कॅपिटेट, हा झाला हॅमेट. जे डार्क सर्कल केले आहेत ना इथे, हे डार्क सर्कल केलेले डिस्टल वाले, आणि ज्यांना फक्त आपण राऊंड केला आहे ते झाले प्रॉक्सिमल वाले. म्हणजे 8 बोन्स मध्ये 4 असतात प्रॉक्सिमल, 4 असतात डिस्टल. प्रॉक्सिमल कोणते? स्कॅपॉइड, ल्युनेट, ट्रिक्वेट्रल, पिसिफॉर्म. आणि डिस्टल मध्ये कोणते? ट्रॅपेझॉइड, ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, कॅपिटेट आणि हॅमेट. आणि हे मोजताना कुठून बघायचे? अंगठ्याच्या साईडने बघायचे, म्हणजे लॅटरल टू मेडियल. ओके. तर आपण त्या बोन्स बद्दल थोडी इन्फॉर्मेशन बघूयात. तर स्कॅपॉइड हा बोट शेप असतो. ल्युनेट हा सेमिल्युनर असतो. सेमिल्युनर म्हणजे काय? आपला जो चंद्र असतो, हाफ मून लाईक, त्या टाइप मध्ये ल्युनेट असतो. हे बघा, तुम्हाला ल्युनेट दाखवतो कसा असतो. तर हे बघा, हा कसा आहे? अर्धचंद्र आहे. स्कॅपॉइड हा काय? बोट शेप आहे. हे बघा, बोट शेप. ट्रिक्वेट्रल हा पिरॅमिडल असतं. पिरॅमिडल म्हणजे कसा? पिरॅमिड सारखा
ट्रिक्विट्रल पिरामिडल. डिस्टल पार्ट ऑफ पाल्मर सरफेस ओव्हल फॅसेट, म्हणजे हा पाल्मर सरफेस आहे. ट्रिक्विट्रल बोनचा जो पाल्मर सरफेस आहे त्याच्या डिस्टल पार्टला एक फॅसेट असतो, ओव्हल फॅसेट. फॅसेट म्हणजे काय की अशी अडकवण्यासाठी काहीतरी जागा असते पाल्मर सरफेसला, डिस्टल पार्टला. पिसिफॉर्म पिसिफॉर्म हा पी शेप असतो आणि प्रॉक्सिमल पार्ट ऑफ डिस्टल सरफेस त्याला फॅसेट असतं, म्हणजे काहीतरी अडकवण्यासाठी. कारण हे जे बोन हे एकमेकांसाठी म्हणजे एकमेकांमध्ये अडकले, ते एकमेकांमध्ये अडकले म्हणूनच तर ते जॉईंट आहेत नाहीत. ट्रॅपेझियम हा क्वाड्रँग्युलर असतो आणि अँटेरियरली क्रेस्ट आणि ग्रू असतो. ट्रॅपेझॉइड हा रिसेंबल विथ शू ऑफ बेबी. तर ट्रॅपेझॉइड सगळ्यात पहिले बघू आपण. हा बघा, हा ट्रॅपेझॉइड आहे. हा कशासोबत? शू ऑफ बेबी यासोबत मॅच होतो. त्यानंतर आपल्याला बघूया कॅपिटेट. हा लार्जेस्ट कार्पल बोन. एमसीक्यू साठी याच्यामधनं काय येऊ शकतं? लार्जेस्ट कार्पल बोन ऑफ द बॉडी. तर काय? कॅपिटेट. काय? लार्जेस्ट कार्पल बोन ऑफ द बॉडी, कॅपिटेट. चला आता पुढे बघूया. अटॅचमेंट बघूयात कार्पल बोनची. सगळ्यात पहिले स्कॅपर्ड सोबत काय? फ्लेक्झर रेटिनाकुलम अँड ॲबडक्टर पॉलिसिस ब्रेव्हिस. फ्लेक्झर रेटिनाकुलम अँड ॲबडक्टर पॉलिसिस ब्रेव्हिस. हे बघा, अंगठा आहे म्हणजे स्कॅपर्ड इथे असणार. तर ॲबडक्टर पॉलिसिस ब्रेव्हिस कळलं? हा कुठे आहे? स्कॅपर्ड सोबत. आणि फ्लेक्झर रेटिनाकुलम ही फ्लेक्झर पॉलिसिस ब्रेव्हिस इथे आहे. त्यानंतर पिसिफॉर्म, त्याच्यासोबत कोणते? एक्सटेन्सर रेटिनाकुलम, फ्लेक्झर रेटिनाकुलम, फ्लेक्झर कार्पी अल्नारिस आणि ॲबडक्टर डिजिटिस मिनिमी. तर एक्सटेन्सर रेटिनाकुलम हे बघा, पिसिफॉर्म सोबत काय काय आहे? एक्सटेन्सर रेटिनाकुलम, फ्लेक्झर रेटिनाकुलम, फ्लेक्झर कार्पी अल्नारिस आणि ॲबडक्टर डिजिटी मिनिमी. हे 4 बोन हे पिसिफॉर्म सोबत आहेत. आणि जे ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझियम सोबत कोणते? फ्लेक्झर रेटिनाकुलम, फ्लेक्झर पॉलिसिस ब्रेव्हिस, ॲबडक्टर पॉलिसिस ब्रेव्हिस आणि अपोनेन्स पॉलिसिस. म्हणजे काय की हे जे देतोय आपण अटॅचमेंट, मसल अटॅचमेंट, या मसल अटॅचमेंट आपल्याला पाठ करावं लागणार आहे. तर हे फक्त एक वाचून दाखवलं म्हणजे झालं असं नाही. तर हे तुम्हाला मी इथे दाखवतो. हे बघा, हा अपोनेन्स पॉलिसिस हा कशासोबत आहे? ॲबडक्टर डिजिटी मिनिमी, फ्लेक्झर डिजिटी मिनिमी, नंतर सोमॅट्रल लिगामेंट, अपोनेन्स डिजिटी मिनिमी, ॲबडक्टर पॉलिसिस, लुम्ब्रिकस मसल. तर ह्या ज्या मसल आहेत ना, आता पॉलिसिस ब्रेव्हिस ह्या टाईपच्या ज्या मसल आहे आपल्याला इथेच बघायला मिळतात. इथेच म्हणजे कुठे? पाल्मर सरफेसला, म्हणजे जे काय कार्पल बोन आहेत तिथे. त्यानंतर बोन बघूयात आपण. स्कॅपर्ड. कुठला बोन म्हणजे कुठले? जे कार्पल बोन्स आहेत ते कार्पल बोन्सचं आर्टिक्युलेशन इतर कुठल्या बोन सोबत आहे ते बघूया. स्कॅपर्ड हा जो बोन आहे हा रेडियस सोबत अटॅच आहे, ल्युनेट सोबत अटॅच आहे, ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड आणि कॅपिटेट. कारण का बरे? स्कॅपर्ड बोन कुठे आहे आपला? इथे, बरोबर आहे. मग इथे असल्यामुळे तो कुठे? आपल्या लॅटर साईडला काय? रेडियस आहे. तर रेडियस असल्यामुळे तो रेडियस सोबत तर अटॅच आहे. त्यानंतर ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड आणि कॅपेट. म्हणजे काय? स्कॅपर्ड नंतर ट्रॅपेझियम, खाली ट्रॅपेझॉइड आणि कॅपेट कुठे? इथे डिस्टल पार्टला. त्यानंतर ल्युनेट. ल्युनेट कशासोबत आहे? रेडियस सोबत आहे, स्कॅपेट सोबत आहे, ट्रिक्विट्रल सोबत आहे, कॅपिटेट सोबत आहे आणि हॅमेट सोबत आहे. ट्रिक्विटर कशासोबत आहे? आर्टिक्युलर डिस्क ऑफ इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉईंट. म्हणजे इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉईंट आहे तिथे ट्रिक्विट्रल बोन आहे. नंतर पिसिफॉर्म हा ट्रिक्विटर सोबत अटॅच आहे, ट्रॅपेझियम हा स्कॅपर्ड सोबत अटॅच आहे, ट्रॅपेझॉइड सोबत अटॅच आहे, फर्स्ट अँड सेकंड मेटाकार्पल सोबत अटॅच आहे. तर असा एमसीक्यू येऊ शकतो की असा कुठला कार्पल बोन आहे की जो मेटाकार्पल बोन सोबत अटॅच आहे? तर तो कुठला आहे? ट्रॅपेझियम. त्यानंतर ट्रॅपेझॉइड कशासोबत आहे? ट्रॅपेझॉइड आहे, ट्रॅपेझियम, कॅपिटेट आणि सेकंड मेटाकार्पल सोबत अटॅच आहे. कॅपिटेट कशासोबत आहे? सेकंड, थर्ड आणि फोर्थ मेटाकार्पल सोबत अटॅच आहे. हॅमेट कशासोबत अटॅच आहे? फोर्थ आणि फिफ्थ मेटाकार्पल सोबत अटॅच आहे. तर हे जे अटॅचमेंट आहेत हे आपल्याला कसे लक्षात येईल? मी तुम्हाला एक डायग्राम पाठवतो आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर. ते डायग्राम तुम्ही डाउनलोड करा आणि कुठला बोन कशासोबत अटॅच आहे हे पाठ करू नका. आता मी हे सांगितलं, हे पाठ करायची आवश्यकता नाही. हे तुम्ही समजून घ्या की स्कॅपर्ड आहे ना, स्कॅपर्ड नंतर कुठला बोन आहे? कुठला बोन आहे सांगा तुम्ही लवकर. ल्युनेट. ल्युनेट नंतर कोणता आहे? ट्रिक्विट्रल. ट्रिक्विट्रल नंतर कोणता आहे? पिसिफॉर्म.
पिसिफॉर्म नंतर डिस्टल पार्टमध्ये जायचं. मग डिस्टल पार्टमध्ये कुठला आहे? ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझॉइड आहे, कॅपिटेट आहे, हॅमिटेट आहे. तर कॅपिटेट कशासोबत अटॅच राहील? हॅमेट सोबत अटॅच राहील. हॅमेट सोबत अटॅच आहे, पण तो डिस्टल पार्टला आहे. मग त्याच्यामध्ये त्याचा रेडिएशन आला सोबत काही संबंध येईल का? नाही. तर मग हे एक लॉजिकली आपल्याला ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवाव्या लागतील. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्लिनिकल ॲस्पेक्ट. म्हणजे इथे काय फ्रॅक्चर वगैरे होऊ शकतं का? रिच जॉईंटच्या इथे हो होऊ शकतं. तर जो स्कॅपॉइड बोन आहे ना तो फ्रॅक्चर होतो. त्याच्यानंतर कार्पल टनल सिंड्रोम नावाचा एक असतो. तर त्याच्यामध्ये काय होतं? ल्युनेट बोन जो आहे, ल्युनेट बोन कशासोबत अटॅच आहे? रेडियस सोबत. तर त्याचं डिसलोकेट होऊन जातं. म्हणजे डिसलोकेशन ऑफ ल्युनेट काय होतं? कार्पेल टनल सिंड्रोम. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ कार्पल बोन्स, कॉन्व्हेक्स सरफेस, डॉर्सल, मेडियल, लॅटरल. कॉन्व्हेक्स म्हणजे काय? हा जो डॉर्सल सरफेस आहे हा डॉर्सल झाला, तर हा कॉन्व्हेक्स आहे. म्हणजे काय? असं फुगीर आहे मागच्या साईडला. आणि हा व्हेंट्रल सरफेस आहे, हा कसा आहे? कॉन्केव्ह. म्हणजे असा खड्डा आहे, पुढच्या साईडला असा खड्डा आहे आणि मागून असा फुगीर आहे. ओके. तर कॉन्केव्ह सरफेस हा पाल्मर आहे. कॉन्केव्ह सरफेस पाल्मर सरफेस म्हणजे हा पाम आहे ना, हा सरफेस कसा आहे? कॉन्केव्ह. तर त्या कॉन्केव्हिटीमध्ये कार्पल सर्कस असतो. काय? कार्पल सल्कस. या कॉन्केव्हिटी पाम हा कॉन्केव्ह असतो. या कॉन्केव्हिटीमध्ये एक सल्कस असते, त्याला काय म्हणतात? कार्पल सल्कस. तर ते कार्पल सल्कस जे असतं ना ते कार्पल टनलमध्ये कन्वर्ट होतं. कधी होतं? कशाने होतं? बँड ऑफ फेशिया कॉल्ड फ्लेक्झर रेटिनाकुलम. हे बघा, कार्पल सल्कस हे कार्पल टनेलमध्ये कन्वर्ट होतो. तर ते कशाने कन्वर्ट होतं? बँड ऑफ फेशिया. तर त्या बँड ऑफ फेशियाला काय म्हणतात? फ्लेक्झर रेटिनाकुलम. म्हणजे फ्लेक्झर रेटिनाकुलम एक्झॅक्टली काय कळालं का आता? काय ही हा जो गड्डा आहे याला कार्पल सल्कस म्हणतात. कार्पल सल्कस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? कार्पल टनेलमध्ये. कार्पल टनेलमध्ये कन्वर्ट कशामुळे होणार आहे? तर बँड ऑफ फेशिया. तर त्या बँड ऑफ फेशियाला काय म्हणतात? फ्लेक्झर रेटिनाकुलम. फ्लेक्झर रेटिनाकुलम तुम्ही नुसतं एक रटून पाठ केला असेल ते काही उपयोगात नव्हतं, पण फ्लेक्झर रेटिनाकुलम म्हणजे काय हे एक्झॅक्टली लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर ऑसिफिकेशन. ऑसिफिकेशन मध्ये काय की तो बोन बनतो कसा? सगळ्यात पहिले जन्माच्या वेळेस तो कार्टिलेज असतो. त्याचं ऑसिफिकेशन हे एका सेंटरनेच असतं. म्हणजे एकच सेंटर त्यासाठी कारणीभूत असतो. आणि जन्मानंतर हे बोन अपेअर होत असतं. ह्या कार्पल बोनमध्ये सगळ्यात पहिला बोनचं ऑसिफिकेशन कोणत्या बोनचं होतं? कॅपिटेटचं. आणि सगळ्यात शेवटी कशाचं होतं? पिसिफॉर्मचं. लक्षात ठेवा एमसीक्यूच्या दृष्टीने. एमसीक्यू. फर्स्ट बोन टू ऑसिफाय इन द कार्पेल बोन कॅपिटेट आणि लास्ट बोन टू ऑसिफाय इन द कार्पेल बोन पिसिफॉर्म. त्यानंतर मेटाकार्पल बोन्स. मेटाकार्पल बोन्स ही कुठून कुठे नंबरिंग होते? तर याची नंबरिंग ही लॅटरल साईड पासून मिडल साईड पडते. म्हणजे अंगठ्याच्या साईड कडनं ह्या बोटापर्यंत, लॅटरल कडून मिडल कडे त्याची नंबरिंग होते. म्हणजे पहिला मेटाकार्पल कोणत्या साईडचा असेल? अंगठ्याच्या साईडला जो मेटाकार्पल असेल तो पहिला. हे बघा म्हणजे कसं? लॅटरल टू मिडल. मेटाकार्पल बोन हॅज हेड, शाफ्ट आणि बेस. मेटाकार्पल बोनला काय काय असतं? हेड असतो, शाफ्ट असतो आणि बेस असतो. तर हेडमध्ये काय? डिस्टल एंड इज राउंडेड. हे बघा तुम्हाला दाखवतो इथे असेल मेटाकार्पल बोन्स. हेड, शाफ्ट आणि बेस. हेड कसा असतो त्याचा? राउंडेड असतो. एवढं जर लक्षात ठेवलं की मेटाकार्पलला 3 गोष्टी असतात: हेड, शाफ्ट आणि बेस. ओके. शाफ्ट म्हणजे काय? हेड आणि बेस याच्यामधला जो काही लांबट भाग असतो तो झाला शाफ्ट. आता शाफ्ट मध्ये पण गोष्ट असते की तो जो पाल्मर आस्पेक्ट आहे, हे बघा आपल्या पामच्या साईडला ज्या गोष्टी त्या कॉन्केव्हिटीमध्ये, आणि जो डॉर्सल आस्पेक्ट आहे तो कॉन्व्हेक्स आहे. म्हणजे मागची बाजू ही फुगीर आहे आणि पुढची बाजू ही एक गड्ड्यासारखी. त्याच्यानंतर डॉर्सल सरफेस त्याचे ट्रायंग्युलर एरिया असतो इन ए डिस्टल पार्ट. म्हणजे काय की शाफ्टचा जो डिस्टल पार्ट आहे म्हणजे बेसकडे, तिथे त्याला एक ट्रायंग्युलर एरिया असतो. आणि बेस प्रॉक्सिमल अँड एक्सपॅन्डेड, एक्सपांड असतो बेस असा. हे बघा ऑसिफिकेशन. शाफ्टला एक प्रायमरी सेंटर असतो आणि हेडला एक सेकंडरी सेंटर असतो. एक्सेप्ट इन फर्स्ट मेटाकार्पल सेकंडरी सेंटर अपेअर्स इन इट बेस. आता काय सांगितलं मी की ऑसिफिकेशन सेंटर हे शाफ्टमध्ये असतात, पण फर्स्ट मेटाकार्पल हे याचं एक्सेप्शन आहे. म्हणजे काय की फर्स्ट मेटाकार्पलमध्ये ऑसिफिकेशन सेंटर हे बेसमध्ये असतं. त्यानंतर फॅलेंजेस. फॅलेंजेस टोटल 14 फॅलेंजेस असतात.
तर ते कसे, आपला जो थंब असतो अंगठ्यामध्ये 2च फॅलेंजेस असतात आणि बाकी हे जे 4 आहेत इथे 3 फॅलेंजेस असतात. हे बघा, हा बोन किती ठिकाणी वागतोय, आपला जो बोट किती ठिकाणी वागतोय 3 ठिकाणी, म्हणजे इथे किती फॅलेंजेस आहेत 3. हा किती ठिकाणी वागतोय, इथे 3 असतील, हा इथे 3, इथे 3. अंगठा आपला किती ठिकाणी वागतो, 2च ठिकाणी वागतो, म्हणजे इथे किती फॅलेंजेस आहेत 2 आहेत. म्हणजे आपल्या हाताच्या प्रत्येक बोटामध्ये 3 फॅलेंजेस असतात एक्सेप्ट थंब मध्ये 2च फॅलेंजेस असतात. शॉर्ट लॉंग बोन, लॉंग बोन आहे पण शॉर्ट आहे. इट हॅज 3 पार्ट, हेड, शाफ्ट आणि बेस. तर बेस म्हणजे काय, हे बघा, हा जो आहे हा झाला हेड, हा झाला शाफ्ट आणि हा झाला बेस. बेस प्रॉक्सिमल साईड कुठली सांगितली तुम्हाला, आपला रिस्ट जॉईंटच्या जवळचा भाग म्हणजे प्रॉक्सिमल, रिस्ट जॉईंट पासून दूरचा भाग म्हणजे डिस्टल. तर मग रिस्ट जॉईंट पासून जवळचा भाग झाला तर म्हणजे आपल्या रिस्ट जॉईंटच्या साईडला बेस असेल, त्याच्यानंतर असेल त्याचा शाफ्ट आणि त्याच्यानंतर असेल त्याचा हेड. हेड डिस्टल एंडला असतो आणि बेस प्रॉक्सिमल एंडला असतो. ऑसिफिकेशन, ऑसिफिकेशन मध्ये काय की त्याचा शाफ्ट मध्ये एक प्रायमरी सेंटर असतो आणि बेस मध्ये एक सेकंडरी सेंटर असतो. नेहमी लक्षात ठेवा, शाफ्ट मध्ये प्रायमरी, बेस मध्ये सेकंडरी. आणि ऑसिफिकेशन कुठून होतं, शाफ्ट आणि बेस. हेड मध्ये कधीच ऑसिफिकेशन होत नाही, हायलाइट करून ठेवा. अशा प्रकारे हे जे असतात हे झाले कार्पल बोन्स 8, मेटाकार्पल झाले 5 आणि फॅलेंजेस झाले 14. असे झाले टोटल 27 बोन्स पासून आपला हा जो पाम आहे तळवा हा बनलेला असतो. हे बोटं देखील त्यामध्ये असतात. फॅलेंजेस म्हणजे बोटं, ही गोष्ट लक्षात ठेवायची असते. एक सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला हे जे आपले काही हँड आहे हे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फक्त एक गोष्ट काय आहे, हार्ड मसल अटॅचमेंट. मसल अटॅचमेंट तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल बस. म्हणजे एक वेळेस मी तुम्हाला फक्त रीड करून दाखवले, रीड म्हणजे शॉर्ट वेने, ते तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला यामध्ये देखील काही त्रुटी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी ती देखील सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू.